इयत्ता 12वी विषय इतिहास प्रकरण 3 भारत आणि युरोपीय वसाहतवाद स्वाध्याय प्रश्न पहिला दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून पूर्ण विधाने पुन्हा लिहा. 1. वास्को द गामा हा डॅश या देशाचा दर्यावर्दी होता. पर्याय पोलंड, इंग्लंड, फ्रान्स, पोर्तुगाल. उत्तर पोर्तुगाल. 2. इंग्लंडच्या डॅशने कंपनीला पूर्वेकडील देशांशी व्यापार करण्याचा परवाना दिला. पर्याय सर जॉर्ज ऑक्झिंडेन, राजकन्या ब्रॅगन्झा, एलिझाबेथ राणी, दुसरा चार्ल्स. उत्तर ब एलिझाबेथ राणीने. ब पुढील संचामधील ब गटातील चुकीची जोडी दुरुस्त करून लिहा. जोड्या: 1. अर्सबिशपू मुख्य कार्यकारी अधिकारी, 2. शान्सेलर न्यायाधीश, 3. व्हेदोर द फजेंद्र मालमत्तेवरील अधिकार, 4. कपितान कॅप्टन. तर याची चुकीची जोडी आहे 1. अर्सबिशपू मुख्य कार्यकारी अधिकारी. तर याची योग्य जोडी असेल अर्सबिशपू मुख्य धर्मगुरू. प्रश्न दुसरा, पुढील संकल्पना चित्र पूर्ण करा. मुंबईमधील बेटे. उत्तर माहीम, वडाळा, परळ, माझगाव, वरळी, शिव, मुंबई. प्रश्न तिसरा, पुढील विधाने सहकारण स्पष्ट करा. 1. भारतीय सत्ताधीशांना कारताज घेणे गरजेचे होते. उत्तर पोर्तुगीजांनी हिंदी महासागरावर आपले प्रबळ आरमारी वर्चस्व निर्माण केले होते. त्यांनी समुद्रमार्गावर नियंत्रण ठेवून कारताज नावाचा परवाना सक्तीचा केला होता. कोणत्याही जहाजाला समुद्रात व्यापार किंवा प्रवास करायचा असेल तर हा परवाना घेणे आवश्यक होते. परवाना नसल्यास पोर्तुगीज जहाज जप्त करत किंवा बुडवत असत. त्यामुळे मुघल, आदिलशाही, कुतुबशाही अशा भारतीय सत्तांनाही सुरक्षित व्यापारासाठी कारताज घेणे भाग पडले. 2. पोर्तुगीजांशी लढा देणे भारतीयांना अवघड झाले होते. उत्तर पोर्तुगीजांचे आरमार अत्यंत शक्तिशाली होते आणि त्यांच्या जहाजांवर आधुनिक तोफा व शस्त्रे होती. त्यांनी किनाऱ्यावर किल्ले उभारून संरक्षण मजबूत केले होते. याउलट बहुतांश भारतीय सत्तांकडे स्वतःचे सक्षम आरमार नव्हते. त्यामुळे समुद्रावर पोर्तुगीजांशी सामना करणे कठीण झाले. त्यांच्या जलद हल्ल्यामुळे आणि समुद्रावरील नियंत्रणामुळे भारतीय सत्तांना त्यांच्याशी प्रभावीपणे लढणे अवघड गेले. प्रश्न चौथा, खालील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा. 1. भारतात पोर्तुगीजांनी कोठे कोठे वसाहती स्थापन केल्या? उत्तर पोर्तुगीजांनी भारताच्या पश्चिम आणि पूर्व किनाऱ्यावर अनेक ठिकाणी आपले वर्चस्व निर्माण करून वसाहती स्थापन केल्या. इसवी सन 1608 पर्यंत त्यांनी पश्चिम किनाऱ्यावर दीव, दमण, चौल, गोवा, साष्टी व बार्देसह होनावर, गंगोळी, बसरूर, मंगळूर, कन्नूर, कोडुंगल्लूर, कोच्ची आणि कोल्लम येथे वसाहती उभारल्या. या ठिकाणी त्यांनी किल्ले बांधून संरक्षणाची व्यवस्था केली होती. तसेच पूर्व किनाऱ्यावर नागपट्टणम, मैलापूर आणि बंगालमधील हुगळी येथेही पोर्तुगीजांनी वसाहती स्थापन केल्या. या सर्व वसाहतींवर नियंत्रण ठेवण्यासाठी त्यांनी गोवा हे मुख्य केंद्र म्हणून विकसित केले. या वसाहतींमुळे पोर्तुगीजांनी व्यापार आणि समुद्रमार्गावर आपले वर्चस्व प्रस्थापित केले. 2. डच सरकारने युनायटेड ईस्ट इंडिया कंपनीला कोणकोणते अधिकार दिले? उत्तर इसवी सन 1602 मध्ये डच सरकारने युनायटेड ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना करून तिला अनेक व्यापक अधिकार दिले. या अधिकारामुळे ही कंपनी केवळ व्यापार करणारी संस्था न राहता एक शक्तिशाली राजकीय व लष्करी संस्था बनली. सर्वप्रथम कंपनीला पूर्वेकडील देशांशी व्यापार करण्याचा एक अधिकार देण्यात आला. त्यामुळे इतर डच व्यापाऱ्यांना स्वतंत्रपणे व्यापार करता येत नव्हता. कंपनीला स्वतःचे नोकर ठेवण्याचा आणि मोठ्या प्रमाणावर वखारी स्थापन करण्याचा अधिकार होता.
तसेच कंपनीला किल्ले बांधण्याचा अधिकार आणि त्याचे संरक्षण करण्यासाठी सैन्य ठेवण्याचा अधिकार देण्यात आला. कंपनीला नाणी पाडण्याचा अधिकारही होता, ज्यामुळे ती स्वतंत्र आर्थिक व्यवहार करू शकत होती. याशिवाय कंपनीला पूर्वेकडील देशांतील सत्तांशी युद्ध करणे किंवा तह करणे याचे अधिकार मिळाले होते. या सर्व अधिकारांमुळे डच कंपनीला स्वतंत्र राज्यासारखे कार्य करता आले. त्यांनी आफ्रिकेपासून जपानपर्यंत अनेक ठिकाणी वसाहती आणि वखारी उभारून आपले वर्चस्व प्रस्थापित केले. भारतातही त्यांनी अनेक व्यापार केंद्रे उभारून व्यापारावर नियंत्रण मिळवले.